विद्यार्थी युवकांवरील अन्यायकारक गुन्हे तात्काळ मागे घ्या, अन्यथा ओबीसी संघटना रस्त्यावर उतरणार. तुकाराम माळी यांचा थेट इशारा. सांगलीतील वाढीव घरपट्टीविरोधी आंदोलनाला ओबीसी संघटनेचा पाठिंबा. सांगली, नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर आपल्या रास्त मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थी व युवकांवर पोलीस यंत्रणेने केलेला लाठीहल्ला हा लोकशाहीचा गळा आवळणारा प्रकार आहे. या आंदोलकांना चिरडण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर दाखल केलेले सर्व अन्यायकारक गुन्हे सरकारने त्वरित मागे घ्यावेत आणि दिलेली आश्वासने पाळावीत. तसे न झाल्यास येणाऱ्या काळात विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या प्रत्येक आंदोलनात ओबीसी संघटना पूर्ण ताकदीने उतरून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा इशारा प्रदेश काँग्रेस ओबीसी संघटनेचे तुकाराम माळी यांनी दिला. सांगली येथील ऐतिहासिक काँग्रेस भवन येथे आयोजित ओबीसी संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. सांगली मनपाच्या वाढीव घरपट्टीविरोधात एल्गार. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने सर्वसामान्य नागरिकांवर लादलेल्या जाचक आणि अन्यायकारक वाढीव घरपट्टीच्या विरोधात सध्या सांगलीत लोकांदोलन पेटले आहे. या संघर्षाला ओबीसी संघटनेने आपला पूर्ण आणि सक्रिय पाठिंबा जाहीर केला असून सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ऑगस्ट अखेर ओबीसींचा भव्य मेळावा, संघटना बळकटीकरणावर भर. या बैठकीत पक्षाच्या व संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत खालील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. 9 ते ऑगस्ट 14 जिल्हा दौरा. काँग्रेस पक्षाच्या 9 ऑगस्ट ते ऑगस्ट 14 या कालावधीत होणाऱ्या जिल्हा दौऱ्यात ओबीसी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हिरिरीने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. ऑगस्ट अखेर ओबीसी महामेळावा. ओबीसी समाजाचे हक्क अबाधित राखण्यासाठी आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सांगलीत ओबीसींचा भव्य मेळावा आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीस मान्यवरांची प्रमुख उपस्थिती. काँग्रेस भवन येथील या महत्त्वपूर्ण बैठकीस ओबीसी व काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे प्रमुख नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने मारुती देवकर, प्रदेश जॉईंट सेक्रेटरी, ओबीसी सेल, दादासाहेब पाटील निमनी, प्रदेश उपाध्यक्ष, गजानन मिरजे, शहर जिल्हाध्यक्ष, अण्णासाहेब खोत, जिल्हाध्यक्ष, अख्तरभाई अत्तार, नामदेव पठाडे, अजित ढोले, जिल्हाध्यक्ष, सेवा दल, राजेंद्र कांबळे, प्रदेश प्रतिनिधी, एससी सेल, विठ्ठलराव काळे, सेवा दल, विश्वास यादव, विक्रमसिंह पाटील, आप्पा पाटणकर यांसह मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.